आपल्या सगळ्यांकरताच हा निर्णय अतिशय शॉकिंग अशा प्रकारचा निर्णय आहे। याचं कारण की खालच्या कोर्टाने त्या संदर्भात निर्णय दिला होता आणि 2006 साली हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यावेळेस एटीएसने आरोपी पकडले होते, पुरावे जमा केले होते, ते पुरावे कोर्टासमोर सादर केले होते। त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय येणं हे निश्चितच धक्कादायक आहे। मी अजून काही पूर्ण निर्णय वाचलेला नाही, पण मी तात्काळ आपल्या जे काही वकील आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण सुप्रीम कोर्टमध्ये याला चॅलेंज केलं पाहिजे आणि आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या निर्णयाला आम्ही चॅलेंज करू। उच्च न्यायालयाने जो खरं तर निर्णय दिला आहे त्यामुळे कुठेतरी आता असं एक्सटर्नल कंट्रीजमध्ये होऊ शकतं की आपण भारतामध्ये काही केलं आपल्याला कितीतरी वर्षांनी निर्दोष सुटका होऊ शकते, हा एक संदेश जाईल का? नाही, मला असं वाटतं एका निर्णयाने असा संदेश वगैरे जाण्याचं काही कारण नाहीये। शेवटी भारतामध्ये एक फ्री अँड फेअर ट्रायल होते, त्याच्यामध्ये न्यायाधीश आपला निर्णय देत असतात। आता आपण उलटा विचार केला तर अनेक मोठ्या लोकांना, मोठ्या म्हणजे ते मोठे नाही आहेत, नालायक आहेत, पण अशा नालायक लोकांना मोठं त्या ठिकाणी आतंकवादी घटना ज्या लोकांनी केल्या त्यांना फाशीची शिक्षा देखील आपल्या न्यायालयाने दिलेली आहे। त्यामुळे असं काही समजायचं कारण नाहीये।